तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी आलो आपण कंपनीमध्ये, कामाला केली सुरुवात आणि आज आपल्याला होतं लेझर मार्किंगचं काम. चला इन डिटेल तुम्हाला सांगतो की लेझर मार्किंगचं काम मी कसं करतो ते. सगळ्यात पहिल्यांदा आलो, सगळी सिस्टम वगैरे चालू करून घेतली. आता सिस्टम वगैरे चालू झाली आणि मशीन पण चालू करून घेतलं आणि त्यानंतर होतं ते जे लेझर मार्किंगचं ॲप्लिकेशन आहे ते सगळ्यात पहिल्यांदा आपण ओपन करून घ्यायचं. तर चला करू. ॲप्लिकेशन वगैरे ओपन केलं, त्यानंतर इकडं टेक्स्टवरती जायचं आणि क्लिक करून ते इकडं पेस्ट करायचं. ॲटोमॅटिक येतं ते, काही विषय नाही. आणि मग त्यानंतर इकडं आपण जे काही आपल्याला प्रिंट करायचं आहे जॉबवरती, पार्टवरती नंबर, तो इकडं टाईप करायचा. तो टाईपवरती करून घ्यायचा आणि त्यानंतर इथे जे आहे त्याची सेटिंग करून ॲप्लाय करायचं. त्यानंतर इकडं तो सेंटरला घ्यायचा आणि त्यानंतर तो ब्लर होता म्हणून जरा त्याची व्हॅल्यू आहे त्या जरा चेंज करून घेतल्या आणि ते फॉन्ट डार्क करून घेतलं. त्यानंतर मग झालं होतं आपलं ते काम पूर्ण. त्याच्यामध्ये मग आता आपल्याला करायची होती पिनची अलाइनमेंट. आता हे जे पॉईंट दिसतात तुम्हाला हे दोन, तर ते दोन एकत्र करायचे आणि त्यासाठी आपल्या मशीनवरती अप आणि डाऊन बटन पण दिलेले असतात आणि हाताने पण आपण करू शकतो. मग ते दोन्ही सेंटरला घेऊन इकडं जॉबवरती जो नंबर मारायचा त्याची साईज वगैरे येते. ती परत आपण इकडं व्हॅल्यूमध्ये जाऊन कमी जास्त करू शकतो, की ॲक्चुअली जेवढ्या पार्टवरती आपल्याला नंबर पाहिजे तेवढंच आपण घेऊ शकतो. मग हा पार्टचा नंबर वगैरे टाईप केला, सेंटरला अलाइन वगैरे केला आणि त्यानंतर इकडे F1 दाबून एकदा चेक करून घेतलं. सेटिंग वगैरे पूर्ण झाली होती. मग म्हटलं चला आता नंबर प्रेस करून घेऊ. मग F2 बटन दाबलं आणि सगळं टाईप करून घेतलं. हे बघा झालं आपला नंबर मारून. धन्यवाद.